नमस्कार. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरसेवक मनसे गटनेता वसंत मोरे. परवा दिवशी एक लाईव्ह आपल्या पुणे शहराचे खासदार गिरीश भाऊ बापट यांनी घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक असे काही मुद्दे मांडले की जे जसे काय ते आपण त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी एक शब्द वापरला होता की आत्ताच्या राज्य सरकारने महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेमध्ये फेरबदल करण्याची दाट शक्यता आहे. माझं माननीय खासदार साहेबांना एक विनंती आहे की आपण जे पेरलंय ना आज तेच उगवलंय. आपण 2017च्या निवडणुकांमध्ये जे पुणे शहराचं वाटोळं केलं, प्रभाग रचना स्वतःच्या पक्षाला फेवरेबल व्हावी अशी केली आणि त्याच्यामुळं आज तुमच्या पक्षाचे नगरसेवक ते निवडून आले, परंतु पुणे शहराचं आज लिटरली वाटोळं झालंय आणि त्या वाटोळं होण्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर आपण आहात, हा माझा आरोप आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काही म्हटलं की आम्ही भोळे सांब आहोत. आपण भोळे सांब आहोत हे मला काही कळालं नाही नक्की आपण कशा करता तुम्ही स्वतःला भोळे सांब म्हणला. आणि अनेक अशा काही गोष्टी आहेत की त्यांच्या नगरसेवकांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की 4 वर्ष झाली, 4 वर्षामध्ये आमच्या नगरसेवकांनी अहवाल घरोघरी वाटले. मला वाटतं की काही बोटावर मोजणे इतके नगरसेवक असतील ज्यांनी अहवाल वाटले. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अहवाल कॅलेंडर वाटण्याचं छापण्याची कामं चालू झालेली आहेत. 4 वर्ष या नगरसेवकांना आपण का नाही जाब विचारले की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या पुणेकरांनी तुम्हाला निवडून दिले, पुणेकरांनी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला निवडून दिलेलं असताना तुम्ही का 4 वर्ष या लोकांची कामं पाहिली नाहीत, का 4 वर्ष या लोकांना तुम्ही कामं विचारली नाहीत, या कुठल्याच गोष्टी तुम्ही त्यावेळेस केल्या नाहीत. आणि आता मात्र तुम्ही त्यांचे अहवाल घेताय, पालिकेत मिटिंगा घेताय. म्हणजे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं कदाचित भारतीय जनता पार्टी वॉर्ड रचनेला घाबरली आहे, 100% घाबरली आहे. म्हणून आज या सरकारच्या विरोधामध्ये, राज्य सरकार महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये तुम्ही म्हणताय की वॉर्ड रचनेत राजकारण करण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या काळात तुम्ही काय केलं? 23 गावांच्या विषयांमध्ये सुद्धा आपण म्हटला की माननीय महापौर साहेबांनी एक विषय केला की 23 गावं समाविष्टच्या विषयामध्ये माननीय महापौर म्हटले की गावं तुम्ही समाविष्ट करत असताना 9,000 कोटी रुपये द्या. तुमच्या काळामध्ये सुद्धा 11 गावं तुम्ही समाविष्ट करून घेतली होती. म्हणजे 11 गावं समाविष्ट करून घेत असताना तुम्ही किती हजार कोटी मागितले? मग त्या टायमाला सुद्धा इथं 2,500 कोटी रुपये मागितले होते, पण तुम्ही सुद्धा ते देणं गरजेचं होतं. म्हणजे तुमच्या काळामध्ये एक न्याय आणि दुसऱ्याच्या कालावधीमध्ये दुसरा न्याय. ज्या महानगरपालिकेचं 7,650 कोटीचं बजेट आहे, आज त्या महानगरपालिकेमध्ये 23 गावं समाविष्ट झाली म्हणून तुम्ही 9,000 कोटी मागताय. म्हणजे कुठंतरी तुमची भेदरलेली अवस्था आहे. भारतीय जनता पार्टी आज कुठंतरी भेदरलेली आहे. आणि माननीय खासदार साहेब बोलले की राज्य शासनाकडून अजून खूप येणी बाकी आहेत. तुमचे आमदार काय झोपलेत का पुणे शहरातले? पुणे शहरामध्ये आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 6 आमदार आहेत. मग 6 आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना राज्य शासनाकडे अधिवेशन ज्यावेळेस होतात इथून मागे 8 आमदार होते, आता 6 आमदार आहेत. मग तुमच्या आमदारांना काय त्यांच्या तोंडाची काय कुलप खोलायची का आम्ही? त्यांना का तुमच्या विधानसभेमध्ये हे प्रश्न प्रामुख्याने मांडता येत नाही? किती वेळा मागच्या पंचवार्षिकमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती, 8 आमदार तुमचे होते, पुणे शहरात एवढे खासदार तुमचे होते, तुम्ही स्वतः पालकमंत्री होतात. मग त्यावेळेस का तुम्ही राज्य शासनाकडनं येणी मागितली? त्यावेळेस तुम्ही राज्य शासनाकडनं काहीच मागितलं नाही. आणि आता मात्र तुम्ही म्हणताय की राज्य शासनाकडे येणी बाकी आहेत. मग त्यावेळेस म्हणजे आपला तो बाब आहे दुसऱ्याचं कार्ट, असं नाही चालणार. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या कालावधीमध्ये त्या गोष्टी केल्या नाहीत आणि आता तुम्ही म्हणताय. अजून एक बापट साहेब बोलले की 200 कोटी रुपये आम्ही शेअर्समधनं उचलले. अरे तुम्ही महानगरपालिकेवरती कर्ज केलं. आज सुद्धा तुम्ही पहा की आज सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर त्या 200 कोटी रुपयांचं व्याज आपण मंथली किती भरतोय पुणे महानगरपालिका, हे तुम्ही बघा. घंटा वाजवून तुम्ही 200 कोटी रुपये उभे केले आणि अजूनही सांगताय गरज पडली तर आम्ही अजून 200-250 कोटी रुपये उचलू. कशा करता? तुम्हाला कुणी हे कर्ज काढायला लावलंय? अहो ते पहिले जे कर्ज काढले ना, हे कर्ज फेडलं का नाही, या कर्जाची रक्कम तुम्ही नीट कार्य लावली का नाही ती पहिली बघणं गरजेचं आहे. एक कर्जाचा डोंगर पुणेकरांच्या डोक्यावरती घेतलेला असताना अजून तुम्ही मोठ्या पुशरकीने सांगताय की अजून आम्ही 200-250 कोटी रुपये कर्ज घेऊ. कशा करता? कुणी सांगितलं तुम्हाला हा उद्योग करायला? महानगरपालिकेच्या ज्या ठेवी आहेत ना,
ह्या ठेवी काढल्या तरी महानगरपालिका व्यवस्थित चालू शकते. टॅक्सच्या स्वरूपामध्ये तुम्ही लोकांकडनं पैसे व्यवस्थितरित्या उपलब्ध करून घेतले, वसुली केली. जे थकीत लोक आहेत त्यांच्या वसुल्या केल्या. पुणे शहरामध्ये टॉवरची जी बाकी आहेत, येणी बाकी आहेत, ती टॉवरची येणी बाकी वसुली केली. राज्य शासनाकडं तुम्ही म्हणताय की आमचे राज्य शासनाकडनं पैसे येणे बाकी आहेत, राज्य शासन म्हणते आमचे केंद्र सरकारकडनं पैसे येणे बाकी आहेत. म्हणजे प्रत्येक जण स्वतःचं मरण दुसऱ्यावरती ढकलतोय. महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे, 100 नगरसेवक तुमचे आहेत. कधी न भूतो न भविष्यती अशी सत्ता तुमच्या हातामध्ये दिली असताना त्या सत्तेची माती करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने पुणे शहरामध्ये केली आहे. येवलेवाडीचं बापटसाहेब बोलता बोलता एक शब्द अजून त्यांनी वापरला की येवलेवाडीचं आम्हीच केलं. होय, येवलेवाडीचं वाटोळं तुमच्याच आमदारांनी केलं. तुमच्याच आमदारांनी येवलेवाडीचं वाटोळं केलं आणि ते आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून तर माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना तो येवलेवाडीचा आराखडा कधी न महानगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत कधीही आराखडा थांबला नाही. तो आराखडा थांबवण्याचं पाप तुमच्या आमदाराच्या, तुमच्या नगरसेवकांच्या माथी आलेलं आहे आणि ते कधीच तुम्ही ते पाप तुम्ही धुवू शकणार नाहीये. म्हणून तुम्ही आज सांगता की येवलेवाडीचं आम्ही केलं. होय, आम्ही सांगतो येवलेवाडीचं वाटोळं तुम्हीच केलं. आज सुद्धा मी गेल्या 3 वर्षापासून सतत महानगरपालिकेमध्ये बोलतोय की सुरुवातीच्या कालावधीमध्ये 2012ला येवलेवाडी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतली. 2012 पासून आजपर्यंत 2020 पर्यंत त्यांचा विकास आराखडा आज फायनल होत नाही. ह्याला दोन्ही महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा जबाबदार आहे. 12ला ज्यावेळेस अजितदादांनी ते प्रामुख्याने ती येवलेवाडी घेतली, मग तेव्हापासून आजपर्यंत आराखडा का प्रलंबित राहिला. आणि आज सुद्धा 1 वर्ष होऊ नये आज राज्य सरकार तो आराखडा देत नाही. मग तुमच्या ताब्यामध्ये सुद्धा 2 वर्ष आराखडा होता, तुम्ही का तो केला नाही? बरं, मी बाबा एवढं होऊन सुद्धा मी वारंवार मुख्य सभेमध्ये सांगतोय की जर आराखडा तुम्हाला फायनल करायचा नसेल तर त्या ठिकाणचे जे बिल्डर्स आहेत, जे विकसक आहेत, त्यांना TDR वापरण्याची मुभा तर तुम्ही द्या. कारण त्यांना साधी तुम्ही TDR वापरण्याची मुभा देऊ शकत नाही, सत्ता तुमची आहे. तुम्ही आयुक्तांना उद्या आदेश काढा. ज्यावेळेस राज्य सरकार तिकडं त्या यांचा DP येवलेवाडीचा DP फायनल करेल तेव्हा करेल. परंतु आता तर त्या ठिकाणचे जे विकसक आहेत की आज सुद्धा त्या ठिकाणचा विकसक एखादा पेड FSI घेऊन बिल्डिंगची जर हायराईज बिल्डिंग करायचं त्यांनी ठरवलं तर त्याला त्या ठिकाणी शेरा येतो की DP फायनल नसल्यामुळे तुम्ही अतिरिक्त TDR त्या ठिकाणी वापरू शकत नाही. मग आयुक्तांच्या अखत्यारीत हे गोष्टी नाही आहेत का? आज ना उद्या तुम्ही DP फायनल होणारच आहे ना तुमचा. मग आज ना उद्या जर DP फायनल होणार तर तुम्ही अतिरिक्त TDR वापरण्याचे अधिकार कमिशनरांच्या अखत्यारीत आहेत, जे तुम्ही सांगितल्यानंतर ते वापरायला देऊ शकतात. परंतु तुम्हाला ते करायचं नाहीये. म्हणून तुम्ही सांगताय की होय येवलेवाडीचं वाटोळं आम्हीच केलं. त्या व्यतिरिक्त जे वॉर्ड रचनेच्या बाबतीमध्ये तुम्ही 100 पार करू म्हणताय, म्हणजे मला वाटतं की परत काय तुमचं मॅनेजमेंट चालू आहे का काय कळत नाहीये. परत अजूनही सांगताय 100 पार करू. अहो 100 पार करू. आत्ता 100 पार केल्यानंतर आता सुद्धा तुमचे 98 नगरसेवक महानगरपालिकेत काय झेंडे लावले त्यांनी, काय कामं केली त्यांनी. ते त्यांनी 4-4 वर्षामध्ये तुम्ही म्हणताय ना अहवाल, आत्ता अहवाल प्रत्येक नगरसेवकाचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अहवाल. हे 4 वर्ष तुम्ही जर मिटिंगा घेतल्या असत्या, आता आम्ही सुद्धा सांगतोय, आता वर्ष झालं लॉकडाऊनचं कारण सांगून आता पुणे शहराचं वाटोळं झालंय. आता जर तुमच्या स्टँडिंग कमिटी असेल, महापौर असतील, सभागृह नेते असतील, ह्या लोकांनी मिटिंगा घेऊन वारंवार सांगतोय अरे गार्डनचे तरी टेंडर फायनल करा, मेंटेनन्सचे तरी टेंडर फायनल करा, नका विकासाची कामं करू. परंतु आज गार्डनची वाटोळी झालीत पुणे शहरामध्ये. ह्याला सगळ्याला कारणीभूत कोण आहे? भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे. आणि उगाच तुम्ही नाकानी वांगी सोलायची कामं करू नका. मिटिंगा घ्यायच्या, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या आणि जे सांगताय ना, मला तर पूर्ण माझा याच्यामध्ये मला तर पूर्ण असं वाटतंय की आता जे अहवाल बनवण्याची कामं चालू आहेत ही फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही अहवाल बनवण्याची कामं चालू आहेत. याच्यामध्ये जे काही आता होत आहे वॉर्ड रचनेच्या संदर्भामध्ये, जे काही आता माननीय खासदार गिरीश भाऊ बापट बोलले की सरकार वॉर्ड रचनेमध्ये राजकारण करण्याची दाट शक्यता आहे, न करता लढा. अरे हे तुमच्या काळात का नाही तुम्हाला जमलं? तुम्ही 4चा केला, तुम्ही पाहिजे तसे वॉर्ड केले. मी पुरावा आहे त्याला. माझ्या प्रभाग रचनेमध्ये 5-5 तुकडे माझे करण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडनं झालेले आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. जे पेरलंय ना तेच उगवलेलं आहे. त्यामुळे आता लढायची ताकद ठेवा. उगाच रडीचा डाव खेळू नका.
रडीचं डाव आम्ही ठरवलं ना, त्यावेळेस पण आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार. आणि आता सुद्धा आम्ही सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीने या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही उतरणार. आणि जे आमचे मागचे दिवस जे होते की जे विरोधी पक्षनेत्यापर्यंत पोहोचण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं होतं, ते पुन्हा एकदा आम्ही या पुणे शहरामध्ये आम्ही करून दाखवू. एवढंच आजच्या या फेसबुक लाईव्हच्या बाबतीतून मी सांगू शकतो. आणि माझी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या 100 नगरसेवकांना आणि त्यांच्या नेत्यांना विनंती आहे की आता रडीचा डाव खेळू नका, युद्धाला तयार राहा. तिथं तुम्ही सामोरे जा. तर जर तुम्ही सामोरे गेला तरच तुमच्या 100 नगरसेवकांनी कामं केलं असं आम्हाला म्हणता येईल. धन्यवाद.